रामटेकमध्ये चांगली पॅटर्न पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये धुसफूस पाहायला मिळते। काँग्रेस बंडखोर राजेंद्र मुळीकांच्या प्रचारामध्ये दिसणाऱ्या सुनील केदार यांच्यावर भास्कर जाधवांनी जहरी टीका केली आहे। रामटेकच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसचा वाद पेटलाय। सुनील केदारांवर ठाकरेंच्या भास्कर जाधवांनी जहरी टीका केली आहे। सुनील केदार काँग्रेस बंडखोर राजेंद्र मुळीकांच्या प्रचारासाठी मैदानात दिसून आले। उद्धव ठाकरेंसोबत गद्दारी केलेल्या माणसाला जागा दाखवू असं सुनील केदार म्हणाले। जयस्वालांच्या उमेदवारीचा संदर्भ देत केदारांनी स्पष्टीकरणही दिले। हा जो आमदार आहे याला सत्तेचा माज एवढा आलेला आहे। सुनील केदार वार करते सरळ वार करते ठाकाक, आणि हा वार माझा तुझ्या डायरेक्ट आहे। त्या ठिकाणी मी असं लखपती राजकारण करत नाही आणि उद्धव ठाकरे साहेबाबद्दल तू चिंता नको करू। आम्ही उद्धव ठाकरे साहेबांसोबत उभं होतो आहे आणि पुढे राहणार आहे। त्या ठिकाणी त्याच्यामध्ये कुठल्याही मनामध्ये शंका नाही। रामटेकमध्ये महाविकास आघाडीनं ठाकरे गटाच्या विशाल बरबटेंना उमेदवारी दिली आहे, तर ही काँग्रेसचे सुनील केदारांकडून बंडखोराचा प्रचार सुरू असल्याचा आरोप करण्यात आलाय। केदार मारुतीच्या बेंबीतला विंचू असल्याची टीका भास्कर जाधवांनी केली आहे। की सुनील केदार हा मारुतीच्या बेंबीमध्ये बसलेला विंचू आहे। सुनील केदार हा शिवसेनेच्या हिताचा नाही, तर तो मारुतीच्या बेंबीमध्ये बसलेला विंचू आहे। तो सातत्याने शिवसैनिकांना डंक करतोय। त्यामुळं सुनील केदारांनी स्वतःच्या गद्दारीचं समर्थन केलं तरी ते मी मान्य करणार नाही।